ते नव मी 3 दिवस झाले केरळा फिरायला लागलो. एक दिवस कोचीला होतो, त्यानंतर मुन्नारला आलो, आज इथं एरविकुलम नॅशनल पार्कला आलो. मला माझे आत्तापासून घातलेले सगळे पैसे बुडल्यागत वाटायला लागले. मला म्हणजे अस्वस्थ व्हायला लागले, मला त्रास व्हायला लागला याचा, सगळं वाया गेल्यागत वाटायला लागलं. काय विचारशील तर तुम्हाला दाखवतो. हे केरळामधले रस्ते बघताय रस्ते. या केरळाच्या रस्त्यावरती कागदाचा एक कप्पा दिसेना मला, एक प्लास्टिकचा रॅपर दिसेना, कोल्ड्रिंकच्या रिकाम्या बाटल्या दिसेनात मला, दारूच्या बाटल्या टाकलेल्या दिसेना, कचऱ्याचा ढीग दिसेना, कोणी थुकलेलं दिसेना. मला हे अस्वस्थ व्हायला लागलं. मग नुसता शुद्ध ऑक्सिजन, नुसतं निसर्ग सौंदर्य हे असं असतंय का मला सांगा? असं चालतंय? असं नाही ना. आपल्याला प्लास्टिक पाहिजे, थुकलेलं पाहिजे, कचऱ्याचे ढीग पाहिजे, दारूच्या बाटल्या पाहिजे, बोंबा बोंब शिवीगाळ करत गट्ट्यानं जाणारी पोरं पाहिजे. हे सगळं